व्हेज कोल्हापुरी कशी करायची तेच सांगतोय. एक मोठा चमचा तेल गरम करून हवे ते खडे मसाले, 1 चमचा जिरं, एक मोठा उभा चिरलेला कांदा, आलं व लसूण पाकळ्या आणि 1 टोमॅटो घालून त्यानंतर अर्धा चमचा मीठ, थोडेसे काजू आणि कोथिंबीर घालून हे पूर्णपणे सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या छोट्या पॉटमध्ये काढून आवडीनुसार तिखट मिरची, रंगासाठी काश्मीरी मिरची पूड, हळद, किचन किंग मसाला, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव वाटी दही आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून तयार पेस्ट तेल सुटतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे. हे शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण व आल्याचे काप, हिरव्या मिरचीचे काप, एक छोटा बारीक चिरलेला कांदा, भाज्यांमध्ये शिमला मिरची, गाजर, फरसबी, मटार आणि फुलगोबीचे काप घातलेले आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि वरतून भाज्यांपुरतं मीठ घालून भाज्या सॉफ्ट होतपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला, मिरची पूड, हळद आणि हिंग घातलेला आहे. जी ग्रेव्ही आपण तेल सुटतपर्यंत शिजवून घेतलेली होती ती यामध्ये ऍड करायची आहे. थोडेसे पनीरचे काप घातलेले आहे. ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि कसुरी मेथी घालून यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे.